2024च्या निवडणुकीत काहींनी मस्ती केली, पण आम्ही आमची ताकद दाखवून खासदार निवडून आला. आता 2029 मध्ये अशी मस्ती करण्याची हिंमत कोणी करणार नाही. लोकसभा काँग्रेसच्या चिन्हावर जिंकणारच, तसेच विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यात सर्वाधिक काँग्रेसचे आमदार निवडून येतील असा इशारा विश्वजित कदम यांनी सांगलीत दिलाय. ते म्हणाले, अनेक अडचणी असूनही आम्ही कधी विचारांशी तडजोड केली नाही. सत्ताधाऱ्यांकडून त्रास होत असला तरी काँग्रेस कार्यकर्ते तळागाळात काम करत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेत मिळालेलं यश हे त्यांचंच फलित आहे. कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करून संघटन बळकट करण्यावर भर द्यावा असं आवाहन त्यांनी केलंय. सांगली, मिरज आणि कुपवाड ही 3 शहरे स्वच्छ व सुंदर बनवण्याबरोबर महापालिका क्षेत्रातील नागरिकांना रस्ते, पाणी, आरोग्य, ड्रेनेज आणि शिक्षण या नागरी सुविधा मिळण्यासाठी प्राधान्याने काम करू. शहरातील अतिक्रमणांना पाठीशी घालणार नाही. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या खोकीधारकांवर थेट बुलडोझर न लावता पुनर्वसनाचा पर्याय शोधला जाईल. शहर विकासासाठी 100 दिवसांचा ॲक्शन प्लॅन तयार केला जाणार आहे. त्यानुसार काम करणार असल्याची भूमिका महापालिकेच्या नूतन आयुक्त संजिता महापात्रा यांनी बोलताना मांडली आहे. महापालिकेच्या नूतन आयुक्त संजिता महापात्रा यांनी आज पदभार स्वीकारलाय. शहर विकास, शहर स्वच्छ सुंदर करण्यासाठी महापालिकेबरोबर नागरिकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. नागरिकांना मूलभूत सेवा सुविधा मिळाल्या पाहिजे, त्यावर भर राहील. सत्यम गांधी यांनी चालवलेली अतिक्रमणांवरील कारवाई सुरूच ठेवू. त्यानंतरही पुन्हा तिथेच अतिक्रमण झालं असेल, व्हिडिओ पाहून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. एखाद्या परवानाधारक खोक्यांमध्ये अवैध प्रकार चालत असेल तर त्याचे पुरावे असल्यास थेट कठोर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी कुणाचीही गय केली जाणार नाही. शहरातील अनेक रस्त्यांवर खोकी बसले, त्या खोक्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाईल. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पण अतिक्रमणांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी पूर्ण वेळ पथक स्थापन करण्यात येईल असं महापात्रा यांनी सांगितलं. दरम्यान महापालिकेच्या 53 शाळेत तिथे महापालिकेच्या शाळांची संख्या कमी असली तरी त्यांची अवस्था बिकट आहे. पटसंख्या कमी असल्याचं दिसून आलंय. जिल्हा नियोजन समितीमधून शाळा दुरुस्ती आणि देखभालीसाठी विशेष तरतूद असणं आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही आयुक्त संजिता महापात्रा यांनी दिली. देशात महिला आरक्षणाच्या नावाखाली महिलांचा राजकीय वापर केला जातोय. महिलांना तुच्छ समजले जाते. तमिळनाडू, पश्चिम बंगालची निवडणूक असल्यामुळे हे महिला आरक्षण आणलं जाते. खरे तर आधीच हे विधेयक आणायला हवं होतं असं मत काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलंय. काँग्रेसच्या देशव्यापी संघटन सृजन अभियानाची सुरुवात काँग्रेस कमिटीत झाली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, प्रदेश निरीक्षक लक्ष्मीकांत रावकोटा, जितेश कदम उपस्थित होते. प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या, देशात जिथे सत्ताधाऱ्यांची सत्ता नाही तिथे जागा कमी आणि जिथे सत्ता आहे तिथे जागा वाढवण्याचं गणित मांडलं जाते. महिला विधेयक आता आणले जाते हे राजकीय उद्देशानं आहे. देशात संवादाचा अभाव असून निर्णय प्रक्रिया एकतर्फी झाल्याची टीकाही केली आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते तळागाळात जाऊन काम करत आहेत. पराभव झाला असला तरी जनतेचा विश्वास काँग्रेसवर कायम आहे. खासदार विशाल पाटील म्हणाले, संघटनेच्या पदाला ताकद देण्याची आता गरज आहे. आम्ही देखील तेच धोरण राबवणार आहे. पुढे जाऊन कार्यकर्ते संघटनात्मक संधी मागतील अशी परिस्थिती निर्माण करू असं आवाहन केलं. जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून पारा 42 अंशाच्या आसपास पोहोचलाय. पुढील काही दिवसात तापमान वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. विशेषतः दुपारच्या वेळेत बाहेर फिरताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उष्माघातापासून बचावासाठी विशेष काळजी घ्यावी. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष सुरू केलेत. राज्यात सध्या तापमानाचा पारा वेगाने वाढत असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. जिल्ह्यातही गेल्या 4 दिवसांपासून उष्मा वाढत आहे. बुधवारी दुपारी सांगली शहरासह जिल्ह्याचा पारा 42 अंशावर पोहोचला. अंगाची लाही लाही होत घामाच्या धारा लागल्या. कडाक्याच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा पुढील 3 महिने 42 ते 45 अंशाच्या घरात राहण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. उन्हाच्या तीव्रतेमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण झपाट्याने कमी होतं आणि त्यामुळे उष्माघात होण्याचा धोका वाढतो. वेळेवर उपचार न केल्यास ही अवस्था जीवघेणी ठरू शकते. विशेषतः दुपारच्या वेळेत बाहेर फिरणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगणं अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष सुरू केलेत. या कक्षांमध्ये रुग्णांसाठी स्वतंत्र बेड, थंड पाण्याच्या पिण्याची व्यवस्था तसेच पंखे आणि आवश्यक औषध सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. गरज भासल्यास तातडीने उपचार देण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. कवटेमहांकाळ तालुक्यात गॅस आणि रेशनिंग धान्याबाबत तीव्र स्वरूपात नाराजी निर्माण झाली आहे. कवटेमहांकाळ तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार रोहित पाटील यांनी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. एजन्सी पुरवठा विभागाच्या संगणमताने सिलेंडरचा काळाबाजार सुरू आहे. सुधारणा न झाल्यास अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणण्याचा इशारा आमदार रोहित पाटील यांनी दिलाय आणि अधिकारी वर्गाची झाडाझडती घेतली.
कवटेमंका तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या नावाखाली उघडपणे काळा बाजार सुरू असून इंडियन गॅस एजन्सी आणि महसूल प्रशासनाच्या पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार बिनधास्तपणे चालू आहे। सिलेंडर थेट 2,500 ते 3,500 रुपयांना विकला जात असल्याने सामान्य नागरिक अक्षरशः लुटला जातोय। तसेच शिधापत्रिकेसाठी उघडपणे पैशांची मागणी होतीये। शिधापत्रिकेवरील धान्य काळ्या बाजारात विकलं जातं असा गंभीर आरोप आमदार रोहित पाटील यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात झालेल्या या बैठकीत करत शहरातील इंडियन गॅस एजन्सी आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे अक्षरशः वाभाडे काढलेत। तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडर वितरणात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे गंभीर प्रकार उघडकीस येत आहेत। काही लोक वशिला लावून सहज सिलेंडर घेऊन जात असल्याच्या तक्रारी दररोज वाढत आहेत। या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पाटील यांनी कवटेमंका तहसील कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत महसूलचे पुरवठा विभाग प्रशासन आणि इंडियन गॅस एजन्सीच्या व्यवस्थापक यांना चांगलंच फैलावर घेतलं। जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवडीनंतर खातेवाटप आणि विविध समित्यांवरील नियुक्त्या शुक्रवारी होत आहेत। उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, सभापती पृथ्वीराज पाटील आणि सावित्री रवी पाटील यांना खातेवाटप होईल। याशिवाय विविध समित्यांवर सदस्यांच्या निवडी केल्या जातील। सत्ताधारी आघाडीचे नेते जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समित्यांची यादी फायनल करणार आहेत। त्यामुळे स्थायी समितीसह बांधकाम, अर्थ, शिक्षण आणि आरोग्य समितीवर नियुक्ती करण्यासाठी सदस्यांनी जोरदार लॉबिंग सुरू केले। जिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीला विशेष महत्त्व आहे। याशिवाय बांधकाम, अर्थ, आरोग्य, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, जलव्यवस्थापन आणि पाणी पुरवठा या समित्या आहेत। त्यामुळे या समित्यांवरील सदस्यत्व हे केवळ प्रतिष्ठेचे नसून विकास कामांवर प्रभाव टाकणारं मानलं जाते। सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये या नियुक्त्यांसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे। स्थायी समिती, बांधकाम, अर्थ, शिक्षण आणि आरोग्य समित्यांवर स्थान मिळवण्यासाठी सदस्यांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे। जिल्हा परिषदेतील स्थायी समितीला धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत अत्यंत महत्त्व असल्यामुळे या समितीत स्थान मिळवण्यासाठी अनेक इच्छुक प्रयत्न करतात। विविध गटांमध्ये समतोल राखत नियुक्त्या करण्याचं मोठं आव्हान नेतृत्वांसमोर आहे। शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत खातेवाटप आणि समित्यांची घोषणा झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पुढील कामकाजाचा मार्ग निश्चित होणार आहे। काँग्रेसचे संघटन सृजन अभियान हे आत्मपरीक्षण करण्याची संधी आहे। नव्याने बांधणी करण्याची ही चळवळ आहे। हे केवळ संघटनात्मक बदलाची नव्हे तर राजकीय बदलाची सुरुवात आहे। पक्षातील सत्तेचं विकेंद्रीकरण करून तळागाळापर्यंत काम केलं जाईल असा विश्वास प्रदेश निरीक्षक लक्ष्मीकांत राव कोटा यांनी व्यक्त केलाय। ते पुढे म्हणाले, काँग्रेसने देशपातळीवर संघटनात्मक रचना मजबूत करण्याचं अभियान हाती घेतलंय। संघटनेतील सर्व पदांना आता अधिक जबाबदाऱ्या, महत्त्व आणि अधिकार असतील। जिल्हा काँग्रेस कमिटी मजबूत करणार आहे। या कमिटीत जी पदे नेमली जातील त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आणि ताकद दिली जाणार आहे। यासोबतच त्यांचं दायित्व देखील महत्त्वाचं असेल। मागासवर्ग, प्रवर्ग, महिला, आर्थिक मागास, कष्टकरी या सर्वांना सोबत घेणारा हा पक्ष आहे। त्यांच्यासाठी काम करणारे आमचे विविध सेल आम्हाला भविष्यात अधिक मजबूत करायचे आहेत। नव्या चेहऱ्यांना आम्ही निश्चितपणे त्यात संधी देऊ। पक्षाच्या जीवावर मोठे झालेले गेले जिल्ह्यातील काही तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी काँग्रेस सोडल्यानंतर त्या ठिकाणी नव्याने संघटन का बांधलं गेलं नाही या प्रश्नावर आमदार विश्वजित कदम म्हणाले, पक्षाच्या जीवावर काही लोक मोठे झाले आणि पक्ष सोडून निघून गेले, परंतु या जिल्ह्यात वसंतदादा आणि पतंगराव कदम यांच्या कामाचा प्रभाव आहे। अजूनही काँग्रेसचे लोक गावागावात आहेत, तिथे जाऊन आम्ही ताकदीने पुन्हा बांधणी करून अशी ग्वाही दिली आहे। राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी एकीकरणाचे सूर जुळतात की नाही याची चर्चा सुरू असताना महापालिकेत मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्यांचे सूर जुळल्याचं चित्र आहे। एकाच खोलीत दोघा गटनेत्यांनी आपले टेबल आणि खुर्च्या मांडत दालन केली आहे। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील अशी अपेक्षा होती। त्या संदर्भात चर्चा देखील सुरू झाल्या, मात्र त्याला थंड प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे। पण महापालिकेतील घडामोडींवरून चर्चा सुरू झाले आहेत। महापालिकेत सध्या भाजपबरोबर राष्ट्रवादी पक्ष भाजपसोबत सत्तेत सहभागी आहे, तर महापालिका निवडणुकीवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आघाडी झाली होती। सत्ता स्थापनेनंतर पक्षाच्या गटनेत्यांना दालन वाटपाचा मुद्दा समोर आला। काँग्रेसचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांना स्वतंत्र दालन मिळाले। महापालिकेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या सत्ताधारी भाजपचे गटनेते संदीप आवटी यांना सभागृह नेते म्हणून मोठं दालन मिळालं। राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते मेनुद्दीन बागवान यांनी स्वतंत्र दालन मिळवलं, मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेनेच्या गटनेत्यांना दालन मिळालं नव्हतं। अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या दालनातच आपली बैठक व्यवस्था केली।
गस्त घालताना दंगा करू नका असे समजावून सांगणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करून धमकी दिल्याप्रकरणी आरोपी रमेश शिवाजी कटमनी आणि शिवाजी कल्लाप्पा कटमनी या दोघांना 2 महिने सक्त मजुरी आणि प्रत्येकी 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश M पाटील यांनी हा निकाल दिलाय. विश्रामबाग पोलीस 10 ऑगस्ट 2021 रोजी हद्दीमध्ये पोलीस कर्मचारी सचिन शिवाजी पवार आणि सहकारी तुकाराम बाबासाहेब बंडगर हे भीमनगर टिंबर एरिया मार्केट यार्ड या परिसरात गस्त घालत होते. टिंबर एरिया परिसरात रात्रीच्या सुमारास आरोपी रमेश आणि शिवाजी कटमनी हे दोघेजण दंगा करत होते. तेव्हा पोलीस कर्मचारी पवार यांनी त्यांना दंगा करू नका असं समजावून सांगितलं. तेव्हा दोघा आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली तसेच धमकी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. मारहाणीत पोलीस कर्मचारी सचिन पवार हे जखमी झाले. त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फिर्याद दिली. तत्कालीन सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी तपास करून दोषारोप पत्र दाखल केलं. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता शैलेंद्र हिंगमेरे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 10 साक्षीदार तपासले. साक्षीदारांची साक्ष कागदोपत्री पुराव्यांचा विचार करून न्यायाधीश पाटील यांनी दोन्ही आरोपींना दोषी ठरवून 2 महिने सक्त मजुरी आणि प्रत्येकी 500 रुपये दंडाची शिक्षा दिली आहे. पोलीस कर्मचारी कविता निर्मळे, पैरवी अधिकारी तुराई आणि कापूरकर, वंदना मिसाळ यांचे न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले.